our Earth and our solar system. When we look up from an open ground, we see the sky. In a clear night sky, we can see many stars. They are very far away from the earth. म्हणजेच मैदानात आपण जर उभं राहून वर पाहिलं तर आपल्याला आकाश दिसतं आणि रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या ह्या आपल्याला दिसत असतात. त्या पृथ्वीपासून खूप दूर असतात. Some stars are prominent while some are tiny and faint. If we look at them carefully, we find that many of them twinkle but some do not. तर बघा, काही चांदण्या या मोठ्या आणि ठळक दिसतात, तर काही चांदण्या या लहान आणि अंधुक दिसतात. आपण चांदण्यांकडे जर निरखून पाहिलं तर बऱ्याचशा चांदण्या लुकलुकतात, पण काही चांदण्या असतात की त्या लुकलुकत नाही. The sun and the moon are comparatively close to the earth, so we can see their round shapes clearly. The sun, the moon, the stars, the planet, etc. are all known as heavenly bodies. आकाशातील सर्व वस्तूंना आपण खगोलीय वस्तू असं म्हणतो. हेवनली बॉडीज म्हणजेच खगोलीय वस्तू. चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो. याशिवाय इतर जे तारे, ग्रह हे देखील आपण पाहू शकतो आणि या वस्तूंनाच खगोलीय वस्तू असं म्हटलं जातं. ट्राय धिस म्हणजे हे आपल्याला करून बघायचं आहे. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 clear nights, keeping a gap of about a week between them. Base your observation on the following points. तर बघा, आपल्याला साधारण एका आठवड्याच्या अंतराने दोन वेळा आकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि हे निरीक्षण आपल्याला रात्री करायचं आहे आणि ते निरीक्षण खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे. पहिला पॉईंट आहे द ब्राईटनेस ऑफ द हेवनली बॉडीज, म्हणजेच ज्या काही खगोलीय वस्तू असतील त्यांचे रंग आपल्याला ऑब्झर्व करायचे आहे. वेदर दे ट्विंकल, त्यांचा आकार आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. देअर कलर अँड देअर साईज, त्यांची प्रकाशाची प्रखरता, लुकलुकणं हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. चेंजेस इन देअर पोझिशन, म्हणजेच त्यांचं जे स्थान आहे, त्यांची जी जागा आहे त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ऑन बोथ नाईट्स ड्रॉ अ पिक्चर ऑफ द इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. दोन्ही निरीक्षणाच्या वेळी तुम्हाला चंद्राच्या प्रकाशित भागाचं चित्र हे काढायचं आहे आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा, स्टार्स, द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. स्टार कशाला म्हटलं जातं तर ज्या खगोलीय वस्तू चमकतात किंवा लुकलुकतात तर त्यांना तारे असं म्हटलं जातं. स्टार्स म्हणजे तारे. स्टार्स हॅव देअर ओन लाईट, म्हणजे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो, त्या स्वयंप्रकाशित असतात. द सन इज अ स्टार, सूर्य हा सुद्धा एक काय आहे, तारा आहे. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ अदर स्टार्स, म्हणजेच इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे. हेन्स इट ॲपियर्स बिग, आणि म्हणूनच तो आपल्याला मोठा दिसतो आणि तेजस्वी दिसतो. बिग अँड ब्रिलियंट. इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅनॉट सी अदर स्टार्स, आणि त्याच्या प्रकाशामुळे त्याचा एवढा प्रखर प्रकाश असतो की त्याच्यामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत नाहीत. पुढचा पॉईंट आहे प्लॅनेट्स. प्लॅनेट्स म्हणजे ग्रह. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. मग प्लॅनेट म्हणजे काय तर अशा खगोलीय वस्तू की ज्या चमकत
किंवा लुकलुकत नाहीत तर त्यांना म्हटलं जातं प्लॅनेट. प्लॅनेट्स डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. म्हणजेच काय तर ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. जसं चांदण्या किंवा चंद्र यांना स्वतःचा प्रकाश असतो, तसं ग्रहांना स्वतःचा प्रकाश हा नसतो. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. जे ग्रह असतात ते ताऱ्यांकडून प्रकाश घेत असतात. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड अ स्टार इवन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्व्स. म्हणजेच प्लॅनेट जे आहे ते स्टारच्या अवतीभोवती फिरत असतात, म्हणजे सूर्याच्या भोवती परिभ्रमण करत असतात आणि ते करता करता ते स्वतःसुद्धा फिरत असतात. द सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमाला. आवर अर्थ इज अ प्लॅनेट. आपली पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे. इट गेट्स लाईट फ्रॉम द सन. आपल्या पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. इट मूव्ज अराउंड द सन. आपली पृथ्वी सुद्धा सूर्याभोवती फिरत असते. इट्स मूवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. आणि यालाच पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. रिव्हॉल्युशन म्हणजे परिभ्रमण. बिसाइड्स अर्थ देअर आर 7 अदर प्लॅनेट्स दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आणि पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. दे आर मर्क्युरी, व्हेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. ते आहेत बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशी त्यांची नावं आहेत. म्हणजेच पृथ्वी आणि हे 7 ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. अ फोटोग्राफ ऑफ द अर्थ टेकन फ्रॉम मॅनमेड सॅटेलाइट. कृत्रिम उपग्रहाने पृथ्वीचं जे छायाचित्र आहे ते इथे आपल्याला दिलेलं आहे. Every planet in the solar system revolves around the sun along a specific path. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण हे करत असतो. This path is known as the planet's orbit. मग यालाच म्हटलं जातं प्लॅनेट्स ऑर्बिट. प्लॅनेट्स ऑर्बिट म्हणजेच ग्रहाची कक्षा, म्हणजेच त्याचा फिरण्याचा मार्ग. The sun, which is a star, and the planets that revolves around it are together called solar system. सूर्य हा एक तारा आहे आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. म्हणजेच स्टार अँड सन अँड प्लॅनेट या सगळ्यांना मिळून सोलर सिस्टीम म्हटलं जातं. Besides the planets, the solar system also includes various other heavenly bodies. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतर काही खगोलीय वस्तूसुद्धा असतात, त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. अदर heavenly bodies in the solar system. आता आपण सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू या बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे सॅटेलाइट. सम heavenly bodies revolves around planets. These are called satellite. सॅटेलाइट म्हणजेच काय? उपग्रह. बघा, काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. ग्रह कशाभोवती परिभ्रमण करतात? सूर्याभोवती परिभ्रमण करतात. आणि ज्या काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात त्यांनाच आपण सॅटेलाइट म्हणजेच उपग्रह असं म्हणतो. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. उपग्रहांनाही सूर्यापासून प्रकाश मिळतो. वी सी द मून ॲट नाईट. आपल्याला चंद्र रात्री दिसत असतो. इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती फिरत असतो. Hence, it is called a satellite of the earth.
आणि म्हणून चंद्राला सुद्धा पृथ्वीचा उपग्रह असं म्हटलं जातं. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव सॅटेलाइट्स. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह असतात. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. जे प्लॅनेट्स असतात ते ग्रहांभोवती सूर्याभोवती फिरत असतात आणि जे उपग्रह असतात ते ग्रहांभोवती फिरत असतात. ड्वार्फ प्लॅनेट्स म्हणजेच काय? बटुग्रह. There are some smaller heavenly bodies that revolves around the sun. सूर्याभोवती अजून काही एकदम छोट्या असणाऱ्या heavenly bodies म्हणजेच खगोलीय वस्तूसुद्धा फिरत असतात. त्यांचा एक पट्टा त्याच्यामध्ये तयार झालेला असतो. They are called dwarf planets. म्हणजेच त्यांनाच बटुग्रह असं म्हटलं जातं. Of these the most well known is प्लुटो. आणि त्याच्यामधीलच एक म्हणजेच प्लुटो. ड्वार्फ प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स इंडिपेंडंटली अराउंड द सन. या पट्ट्यातील ज्या खगोलीय वस्तू म्हणजेच बटुग्रह जे असतात तर ते सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात. दे हॅव ॲन ऑर्बिट ऑफ देअर वन. त्यांना सुद्धा स्वतःची एक कक्षा असते म्हणजे स्वतःचा एक मार्ग असतो. पुढचा आहे ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स म्हणजेच लघुग्रह. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज. दे आर कॉल्ड ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द सन. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे आणि या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असं म्हटलं जातं. लघुग्रहसुद्धा सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण हे करत असतात. कंपेअर टू द सन अदर हेवनली बॉडीज इन द सोलर सिस्टीम आर मच स्मॉलर. द मून इज द क्लोजेस्ट टू द अर्थ. That is why it appears to be so big, although it is actually very much smaller than the sun. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूप लहान असतात. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो आपल्याला सूर्यापेक्षा आकाराने मोठा दिसतो, पण सूर्यापेक्षा चंद्र हा आकाराने लहान आहे. अ डायग्राम ऑफ द सोलर सिस्टीम इज गिव्हन बिलो. बघा आपल्याला सोलर सिस्टीमची ही एक डायग्राम पुस्तकामध्ये दिलेली आहे. इन इट यू सी द सन इज द सेंटर. आपल्याला याच्यामध्ये दिसतं आहे की सन हा सेंटर आहे. द हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व्स अराउंड इट अँड देअर ऑर्बिट. बाकीच्या ज्या काही खगोलीय वस्तू किंवा खगोलीय जे काही ग्रह वगैरे आहेत तर ते त्यांच्या कक्षेनुसार, त्यांच्या रस्त्यानुसार, त्यांच्या पाथनुसार सूर्याभोवती परिभ्रमण हे करत असतात. द प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स, ड्वार्फ प्लॅनेट्स अँड ॲस्टेरॉइड्स आर ऑल पार्ट ऑफ द सोलर सिस्टीम. म्हणजे ग्रह, उपग्रह, बटुग्रह हे सर्व सोलर सिस्टीमचा एक पार्ट आहेत. आत्ताच आपण सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमालेचं एक पिक्चर इथे आपल्या पुस्तकामध्ये बघितलं आहे. त्याच्यावरतीच आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. लुक ॲट द पिक्चर ऑफ द सोलर सिस्टीम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजेच आपल्याला सोलर सिस्टीमचं हे पिक्चर व्यवस्थित अभ्यासायचं आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन. म्हणजेच सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह कोणता, प्लॅनेट कोणता. तर पहिल्या कक्षेत जर आपण बघितलं तर तो आहे मर्क्युरी. ॲट व्हॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम द सन.
आपल्या सूर्यमालेत पृथ्वीचं कितवं स्थान आहे तर 3 नंबरचं, तिसऱ्या नंबरचं स्थान आहे. विच प्लॅनेट इज प्लेस बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी, म्हणजेच मर्क्युरी आणि अर्थमध्ये कोणता प्लॅनेट आहे तर तो आहे व्हेनस. नेम द प्लॅनेट्स बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स इन सिरियल ऑर्डर, म्हणजेच मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावं क्रमाने आपल्याला सांगायची आहेत. म्हणजे मार्सच्या नंतर जे काही प्लॅनेट्स आहेत तर त्यांची नावं इथे दिलेली आहेत. ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. विच प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम इज फर्देस्ट फ्रॉम द सन, सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता तर तो आहे नेपच्यून. आपण प्लुटोसुद्धा घेऊ शकतो, पण तो एक द्वाप प्लॅनेट आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजेच ग्रॅव्हिटी. ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर अ pull on one another. This force is called the force of gravity. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते आणि त्याच शक्तीला आपण ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. द सन एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स वेअर इज द tendency of the planets is to move away from the sun. As a result of these two forces, a planet keeps revolving around the sun at a fixed distance in a fixed orbit. In the same way, satellite revolves around the planets. या शक्तीला गुरुत्वाकर्षण म्हटलं जातं आणि सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसंच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून आणि ठराविक कक्षेत परिभ्रमण हे करत असतात आणि याच पद्धतीनं उपग्रहही ग्रहांभोवती परिभ्रमण हे करत असतात. इन विच डायरेक्शन डू धीज थिंग्स फॉल, पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात. लिव्स, फ्लावर, फ्रूट्स फ्रॉम अ ट्री, झाडावरून गळलेली पानं, फुलं, फळं ही कोणत्या दिशेने गळत असतात तर ती खाली गळत असतात. रॉक्स दॅट कम लूज फ्रॉम अ हिलसाईड, डोंगरावरून सुटे झालेले खडकसुद्धा खालीच येतात. रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय, म्हणजेच आकाशातून येणारा पाऊससुद्धा जमिनीवर येतो म्हणजेच खालीच येतो. ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटी ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन्स ऑन इट. इवन if we throw something upwards with great force, it finally falls down to the ground. म्हणजेच काय तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जरी तुम्ही जोरात वर फेकली तर ती शेवटी जमिनीवरच पडते किंवा येत असते. याच्यामध्ये आपल्याला न्यू वर्ड दिलेला आहे तो म्हणजे स्पेस. स्पेस म्हणजे काय तर स्पेस म्हणजे अवकाश. द emptiness between and beyond the stars and planets is called space or outer space. ग्रह, तारे यांच्यामध्ये असणारी जी रिकामी जागा असते तर त्यालाच अवकाश म्हटलं जातं आणि त्यालाच अंतराळसुद्धा म्हटलं जातं. People have always been curious about the heavenly bodies in the sky. They have always wanted to reach them. However, to send some object from the earth into space, it must be given power against the force of gravity. Rocket technology or space launch technology is used for that purpose. म्हणजेच काय तर पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या ज्या काही खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे आणि त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला हवं असं त्याला
वाटत असे. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा विरुद्ध शक्ती द्यावी लागत असते आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र असं म्हटलं जातं. बघा या साईडला आपल्याला दिलेलं आहे इंडिया स्पेस मिशन म्हणजे भारतीय अवकाश मोहीम. चंद्रयान, आपल्याला चंद्रयानाचा फोटो इथे दिलेला आहे. त्याच्याबद्दल जी माहिती दिलेली आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊ. ऑन 22 October 2008, the Indian Space Research Organization ISRO launched a spacecraft to the moon. The mission is known as Chandrayaan-1. भारतीय अवकाश संशोधन संस्था, जिला आपण म्हणतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISRO, मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडलं गेलं आणि त्या यानाला नाव दिलं गेलं होतं चंद्रयान-1. ही मोहीम जी होती ती चंद्रयान-1 या नावाने ओळखली जाते. मंगलयान इज अनदर इम्पॉर्टंट इंडियन स्पेस मिशन म्हणजेच मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. इट इज नोन ॲज MOM और मार्स ऑर्बिट मिशन. हा उपक्रम MOM म्हणजे या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. इट वॉज लॉन्च ऑन 5 November 2013. It got established is an orbit around the planet Mars on 24 September 2014. ISRO achieved this feat in its first attempt. Both these missions are unmanned. Either there were no people on board this spacecraft. The objective of the mission is deeper study ऑफ द मून अँड मार्स. तर 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावलं आणि हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झालं. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केलं होतं. भारताची ही दोन्ही यानं मानवविरहित आहेत. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही यानं पाठवली गेली होती. मंगलयान आणि मंगलयानाने काढलेले भारतीय प्रदेशाचे जे फोटो आहेत ते इथे दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. पुढे बघा, वन ऑफ द दिवाली फायर क्रॅकर्स इज कॉल्ड अ रॉकेट. इट इज पॅक्ड विथ एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स. द एक्सप्लोसिव्ह बर्न्स रॅपिडली अँड प्रोड्यूस अ लॉट ऑफ एनर्जी. द डिझाईन ऑफ द रॉकेट is such that the firecrackers is pushed in a certain direction at a great speed. बघा, दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा एक फटाका असतो. त्याच्यामध्ये विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात आणि त्याचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेत वेगाने ढकलला जातो. व्हेरी पॉवरफुल रॉकेट्स आर यूज्ड टू सेंड a spacecraft into space. A tremendous quantity of fuel is burned in rocket so that spacecraft weighing thousands of the tons can be launched into space. In the 20th century, a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into space. Our country is well known for the development of its space launch technology. अवकाशयानाचं अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग केला जातो. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळलं जातं आणि त्यामुळे हजारो टन वजनाचं अवकाशयान अंतराळात नेलं जातं. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसंच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केलं. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश
अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकसुद्धा अवकाशयानातून जातात. त्यांना अंतराळवीर असं म्हटलं जातं. सम स्पेसक्राफ्ट रिमेन्स इन स्पेस, सम आर ब्रॉट बॅक टू द अर्थ. म्हणजेच काही तिथेच राहू दिले जातात, तर काही पृथ्वीवर परत आणले जातात. आणि जे अवकाशयानाने अवकाशात जातात, अंतराळात जातात, तर त्यांना अंतराळवीर असं म्हटलं जातं. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, इंडियन ॲस्ट्रॉनॉट राकेश शर्मा, भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा become the first Indian astronaut to go into the space in 1984. He spent 8 days on a space station for a joint mission of the ISRO and the Soviet intercommerce. Seeing India from space, he said that it looked सारे जहां से अच्छा, हिंदोसता हमारा. तर 1984 म्हणजेच 1984 या साली अवकाशात जाणारा हा पहिला भारतीय अंतराळवीर. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्याने 8 दिवस वास्तव्य केलं होतं. म्हणजेच 8 दिवस तो तिथे राहिला होता. अवकाशयानातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा, हिंदोसता हमारा हा संदेश पाठवला होता. फाइंड आउट मोर. अजून काय माहिती मिळते, तर अजून माहिती मिळवायची झाली तर अबाउट द वर्क ऑफ कल्पना चावला अँड सुनीता विल्यम, ॲस्ट्रोनॉट्स ऑफ इंडियन ओरिजिन. भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम यांचंसुद्धा कार्य तुम्ही अभ्यासू शकता. मॅनमेड सॅटेलाईट म्हणजेच कृत्रिम उपग्रह. मॅनमेड सॅटेलाईट प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, वेदर फोरकास्टिंग, मेकिंग मॅप्स अँड सर्चिंग फॉर वॉटर अँड मिनरल वेल्थ ऑन द अर्थ. दे आर ऑल्सो यूज फॉर टेलिकम्युनिकेशन. दे आर पुट into orbit around the earth. They can remain in space for many years. बघा, शेती, पर्यावरणाचं निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणं, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणं व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरले जातात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात आणि कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येत असतात. ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा, स्पेस सायंटिस्ट हॅव नॉट येट बीन एबल टू फाइंड अ सिंगल अदर प्लॅनेट विच हॅज लाईफ ऑन इट. देअरफॉर अवर अर्थ इज ॲन इनव्हॅल्युएबल प्लॅनेट. द डिग्रेडेशन्स ऑफ its environment for many reasons will be a threat to the existence of life itself. म्हणजेच पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते. व्हॉट वी हॅव लर्न, आपण याच्यातून काय शिकलो, तर द सन इज अ स्टार, म्हणजे सूर्य हा एक तारा आहे. ऑल द अदर बॉडीज इन द सोलर सिस्टीम गेट लाईट फ्रॉम द सन. सूर्यमालेमध्ये ज्या काही बाकीचे ग्रह किंवा बाकीच्या वस्तू आहेत, तर त्या सूर्यापासून प्रकाश घेत असतात. द सन अँड द प्लॅनेट्स, देअर सॅटेलाईट, dwarf planets अँड ॲस्ट्रोइड दॅट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन. सूर्यमालेमध्ये असणारे ग्रह, उपग्रह, बटुग्रह, पृथ्वी हे सर्व सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात आणि यालाच सूर्यमाला असं म्हटलं जातं, म्हणजे सोलर सिस्टीम म्हटलं जातं. थिंग्स ऑन द अर्थ रिमेन्स ऑन इट ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात.
To travel in space, the Earth's gravitational force has to be overcome. Rocket technology helps us do that. अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावं लागतं आणि त्यासाठी अग्निबाणाचं तंत्रज्ञान वापरलं जातं.